म्हणजे वजन सुद्धा मर्यादित ठेवते मसाज. सूर्यनमस्कार, कपालभाती, उपवास चिकित्सा, मसाज हे वजन मर्यादित ठेवतात. म्हणून त्यातला आहे मसाज हा एक प्रकार आहे वजन मर्यादित ठेवण्यासाठी आणि बाकीच्या विकारांवर उपचार म्हणून रोज आणि उतार वयामध्ये कडकी धरते शरीराला त्यावेळेला तेलाचा मसाज करायचा आहे. आता कोरडा मसाज या ठिकाणी आपण करणार आहोत. पायाच्या तळव्यापासून तळव्याला आपण तेल लावलं असं गृहीत धरा आणि अशा पद्धतीने हात फिरवा. कोरडा मसाज डाव्या पायावर, नंतर वरून करा. मी जसं करतो तसं करा. मसाज घोट्यावर गोल फिरवा, टाचेवर गोल फिरवा, नंतर छोट्या पिंड्यावर खालून वर चारी बाजूनं असं हात फिरवायचा आहे. घरी तेल लावून मसाज दर सोमवारी करा. 8 दिवसाला 1 दिवस किंवा रोज केलं तरी चालते. त्याच्यानंतर गुडघ्यावर उजवा हात, त्याला सपोर्टिंगला डावा हात. त्याच्यानंतर मोठ्या पिंड्या हृदयाच्या दिशेनं जायचं आहे. बीपी हार्टवाल्याने उलटं करायचं आहे. त्याने असं करायचं आहे उलटं, हे असं हार्ट बीपी वाल्यांनी. बाकीच्यांनी सर्वांनी खालून वर जायचं आहे. त्याच्यानंतर उजवा पाय तळवा, वरचा भाग भुतल आणि बोटाला थोडंसं असं थोडंसं आपण दाबून पॉईंट दाबल्यासारखं करूनही करता येते. घोट्याला गोलाकार, टाचेला गोल, पुन्हा छोट्या पिंढऱ्या वरच्या दिशेने, गुडघ्यावर उजवा हात, त्याच्या मदतीला डावा हात. उजवा हातच फिरतो, फक्त डावा हात थोडासा उजवा हात बाजूला गेला की डावा हात त्या ठिकाणी ठेवायचा आहे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मोठ्या पिंड्या जितका वेळ द्या तितका वेळ कमीच आहे. आपला वेळ पाहून मसाजला वेळ द्यायचा आहे. पोटावर अशा पद्धतीने आणि गोलाकारही असं फिरवता येते. 2 प्रकाराने करता येते मसाज. उजवा हात त्याला मदतीला डावा हात, कमरेला खालीवर आडवा हात. त्याच्यानंतर छाती, डावीकडली छाती उजव्या हाताने, उजवीकडली छाती डाव्या हाताने, मधला भाग 3 बोटाने, मधल्या 3 बोटाचा गोल 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 चक्र फिरवायचं. असं 3-3 वेळा थांबायचं आहे. 3 चक्र थांबायचं, वर वर जायचं आहे. 3 वेळा 3-3 चक्र असं मधला भाग. त्याच्यानंतर हात वरची बाजू, मनगट, कोपऱ्यापर्यंतचा भाग, कोपरे, दंड, खांदे. वेळ कमी असल्यामुळं आपण कमी वेळात मसाज दाखवत आहोत. आपण करत आहात माझ्यासोबत. उजवा हात बोटाच्या मध्ये बोटे घालून वरच्या दिशेने, मनगट गोलाकार, सांध्याला गोलाकार आणि अवयवांना वरच्या दिशेने. त्याच्यानंतर कोपरापर्यंतचा भाग, कोपरे, दंड, खांदे, मान. दुसरा प्रकार गळा, कान, कानात बोट, कानात तेल सोडून किंवा कोरडा कानाचे व्यायाम सांगितलेले आहे त्याप्रमाणेच मसाज करायचा आहे. त्याच्यानंतर आता गालावर यायचं आहे. हनुवटी, पूर्ण गाल गोलाकार, गाल फुगवा, नासिका, नासिकेच्या खाली कपाळ गोलाकार, गोल 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 चक्र फिरत फिरत
चाळ्यावर यायचं आहे 3 वेळा करून दाब देऊन पुन्हा पुढे जायचं आहे. कोरडा मसाज, तैरिक मसाज, 2 प्रकाराने मसाज करता येते. आणि भोवया अशा दाबा, दोन्हीकडल्या अलग अलग दाबा आणि डोळ्यावर अशा पद्धतीने मसाज करा. आणि आता राहिलं डोके. हातात आपण तेल घेतो आणि लावतो आपण, तीच पद्धत आहे. फक्त चारी बाजूनं तेल नाही लावलं तरी कोरडा मसाज करायचा असा. आणि डोक्यावर वरचा भाग असा. अशा पद्धतीने डोक्याचा मसाज आपण दाढी कटिंग करायला जातो त्यावेळेस बारीक असा मसाज करतात, पण त्यांचा जोर असतो, आपल्या जोर द्यायचा नाही. अशा पद्धतीने पायापासून ते डोक्यापर्यंत आपण मसाज केलेला आहे.